Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinside.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. Today we will learn part of speech in detail. This is very important part in grammar. So I highly recommend you to watch this video till the end. So let's get started. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट ऑफ स्पीच कोणते आहेत हे बघितलं. ते एकूण 8 प्रकारचे आहेत. त्यातील एक एक प्रकार आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. आता पाहूया पहिला प्रकार जो आहे नाउन म्हणजे नाम. नाउन म्हणजे नाम हे आपल्याला माहिती आहे, पण त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण सांगते. या जगात अशी कोणती वस्तू माहिती आहे का ज्याला नावच नाही? आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? कारण या जगात प्रत्येक गोष्टीला आपण काही ना काही नाव दिलं आहे. आपल्या आजूबाजूला, ऑफिसमध्ये, घरी, रस्त्यावर प्रत्येक वस्तूला विशिष्ट नाव आहे. मग ती साईज मध्ये छोटी असो नाहीतर मोठी, आपण ती खात असो किंवा नसो, ती आपल्याला दिसत असेल किंवा नसेलही, आपण त्याला स्पर्श करत असू किंवा नसू, पण प्रत्येक गोष्टीला नाव आहे. सीता, गीता, श्याम, मुंबई, दिल्ली फक्त यालाच नाम म्हणत नाही, तर जगातल्या ज्या ज्या प्रत्येक गोष्टीला आपण विशिष्ट नावाने संबोधतो त्याला नाउन म्हणजेच नाम असं म्हणतात. आता आपण याची डेफिनेशन बघूया. नाउन इज द नेम ऑफ अ पर्सन, अ प्लेस, an animal or a thing. व्यक्तीच्या, वस्तूच्या, जागेच्या नावाला नाम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ टेबल. हा टेबल आहे. या वाक्यात टेबल हे नाउन आहे. इज देअर एनी वॉटर इन दॅट ग्लास? या वाक्यात वॉटर आणि ग्लास हे नाउन आहे, कारण त्यांना विशिष्ट नाव आहे. नाउनचे मुख्य 3 प्रकार आहेत. टाइप्स ऑफ नाउन. फर्स्ट, कॉमन नाउन, सामान्य नाम. सेकंड, प्रॉपर नाउन, विशेष नाम. थर्ड, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नाम. त्यात पहिलं बघूया कॉमन नाउन म्हणजेच सामान्य नाम. कॉमन नाउन इज अ नाउन रेफरिंग टू अ प्लेस और अ थिंग इन अ जनरल सेन्स. एखाद्या एकाच प्रकारच्या वस्तूला, जागेला किंवा सजीव प्राण्याच्या नावाला सामान्य नाम असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आय सॉ अ मूवी टुडे. मी चित्रपट पाहिला. मग तो कोणताही असेल. शी लिव्स इन अ सिटी. ती शहरात राहते. यात सिटीचं किंवा मूवीचं नाव स्पष्ट केलं नाही. ते कोणतंही असू शकतं. म्हणून सिटी आणि मूवी हे कॉमन नाउन आहेत. सेकंड आहे प्रॉपर नाउन म्हणजेच विशेष नाम. प्रॉपर नाउन इज अ नेम ऑफ अ पर्टिक्युलर पर्सन, प्लेस और थिंग. ज्या नावाने समूहातील विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा, ठिकाणाचा उल्लेख होतो त्यास विशेष नाम असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, I saw Harry Potter today. मी हॅरी पॉटर बघितला. यात हॅरी पॉटर हे चित्रपटाचं नाव आहे. यातून एक्झॅक्ट कळतं आहे की कोणता चित्रपट बघितला आहे, म्हणून हॅरी पॉटर हे प्रॉपर नाउन आहे. शी लिव्स इन मुंबई. ती मुंबईला राहते. या वाक्यात आपल्याला कळतं आहे की ती नेमकी कोणत्या शहरात राहते. म्हणूनच
मुंबई हे प्रॉपर नाउन आहे. इथे एक नोट सांगावीशी वाटते. प्रॉपर नाउन आर ऑलवेज रिटन विथ अ कॅपिटल लेटर ॲट द बिगिनिंग. प्रॉपर नाउनची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरने होते. फॉर एक्झाम्पल इथे आपण मुंबई ची सुरुवात एम कॅपिटल लेटरने केली आहे. हॅरी पॉटरचा एच आपण कॅपिटल घेतला आहे. तर प्रॉपर नाउन ची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरने करावी. नेक्स्ट आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नाम. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन रिप्रेझेंट्स फीलिंग्स, आयडियाज, क्वालिटीज और कन्सेप्ट्स. ज्या नामातून एखादी भावना, गुणधर्म, विचार दर्शवले जातात त्यास भाववाचक नाम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, राम इज व्हेरी ऑनेस्ट. राम खूप प्रामाणिक आहे. यात हॉनेस्ट म्हणजेच प्रामाणिक ही एक क्वालिटी आहे, म्हणून ऑनेस्ट हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. आय एम हॅपी टू सी यू. तुला पाहून मला आनंद झाला. यात हॅपी हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, कारण यातून आनंदी भावना व्यक्त होते. आय होप या व्हिडिओमुळे तुम्हाला पार्ट ऑफ स्पीचचा पहिला प्रकार नाउन पूर्णपणे समजला असेल. आता आपण पाहणार आहोत प्रोनाउन म्हणजेच सर्वनाम. हा इंग्लिश ग्रामरचा महत्त्वाचा विषय आहे. पण त्याआधी ज्यांनी नाउन म्हणजे नाम हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी आधी तो बघा, म्हणजे तुम्हाला प्रोनाउन समजण्यास सोपं जाईल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. आता बघूया प्रोनाउन सर्वनाम म्हणजे काय. सो लेट्स गेट स्टार्टेड. प्रोनाउन इज अ वर्ड टेक प्लेस ऑफ अ नाउन. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, राम इज अ गुड बॉय. राम एक चांगला मुलगा आहे. राम इज माय फ्रेंड. राम माझा मित्र आहे. राम लाईक टू प्ले. रामला खेळायला आवडते. या प्रत्येक वाक्यात आपण रामचा उल्लेख केला आहे. राम हे नाउन आहे, पण आपण त्याऐवजी काही वापरू शकतो का, जेणेकरून आपल्याला बोलायला सोपंही होईल आणि वाक्याचा अर्थही बदलणार नाही. तर आपण म्हणू शकतो, राम इज अ गुड बॉय. ही इज माय फ्रेंड. ही लाईक टू प्ले. आधी सांगितल्याप्रमाणे राम हे नाउन आहे. दुसऱ्या व तिसऱ्या वाक्यात रामच्या ऐवजी आपण ही शब्द वापरला, म्हणून ही हे सर्वनाम आहे, कारण ते नाउनच्या ऐवजी वापरले आहे. आता पाहूया नेहमी वापरली जाणारी सर्वनामे कोणती आहेत. आय, यू, ही, शी, इट, वी, दे. ऑल आर प्रोनाउन्स. आता या सर्वनामांचा थोडा डिटेल अभ्यास करूया. आय यूज फॉर माय सेल्फ. स्वतःचा उल्लेख करण्यासाठी आयचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल, आय एम अ गर्ल. मी मुलगी आहे. आय एम अ स्टुडंट. मी विद्यार्थिनी आहे. You is used for singular and plural. एकवचन तू किंवा अनेकवचन तुम्हीसाठी यूचा उपयोग करतात. फॉर एक्झाम्पल, यू आर लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. तू खूप छान दिसते आहेस.
यू आर अ टीचर. तुम्ही शिक्षिका आहात का? ही used for a boy or a male. हा शब्द एक मुलगा किंवा एक पुरुष यांच्यासाठी वापरतात. फॉर एक्झाम्पल, ही इज माय ग्रँडफादर. हे माझे आजोबा आहेत. ही इज अ सायंटिस्ट. ते शास्त्रज्ञ आहेत. She used for a girl or a female. ती हा शब्द एक मुलगी किंवा एक स्त्री यांच्यासाठी वापरतात. फॉर एक्झाम्पल, शी इज माय मदर. ती माझी आई आहे. शी इज अ डॉक्टर. ती डॉक्टर आहे. It used for one animal and things. तो, ती, ते म्हणजेच इट हा शब्द कोणत्याही एका निर्जीव वस्तूसाठी किंवा प्राण्यासाठी वापरतात. फॉर एक्झाम्पल, इट इज माय पेट ॲनिमल. तो माझा पाळीव प्राणी आहे. इट इज अ चेअर. ती खुर्ची आहे. आम्ही. We used for more than one person. एकापेक्षा जास्त व्यक्तींसाठी आम्ही म्हणजेच चा वापर करतात. We are friends. आम्ही मित्र आहोत. We love to play football. आम्हाला फुटबॉल खेळायला आवडते. They is used for more than one person, animal or thing. एकापेक्षा जास्त व्यक्ती, प्राणी व वस्तूंसाठी देचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल, दे आर माय फॅमिली. ते माझे कुटुंब आहे. दे ऑल लव्ह ईच अदर. ते सगळे एकमेकांशी खूप प्रेम करतात. आता आपण पाहूया ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण. सो लेट्स गेट स्टार्टेड. ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट डिस्क्राइब अ नाउन ऑर प्रोनाउन. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, रोहन इज अ बॉय. रोहन एक मुलगा आहे असा या वाक्याचा अर्थ होतो. आता यात आपण एक वर्ड ऍड केला, क्लेवर. तर सेंटेन्स होईल, रोहन इज अ क्लेवर बॉय. नुसतं मुलगा नाही तर रोहन एक हुशार मुलगा आहे. क्लेवर शब्दामुळे आपल्याला रोहन बद्दल अधिक माहिती मिळाली, म्हणून क्लेवर हे ॲडजेक्टिव्ह आहे. इथे आपण क्लेवर ऐवजी अजून काही शब्द वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, गुड, बॅड, स्मार्ट, ॲक्टिव्ह हे सगळेच वर्ड म्हणजे ॲडजेक्टिव्ह. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. रिया इज पुअर बट ऑनेस्ट. रिया गरीब पण प्रामाणिक मुलगी आहे. या वाक्यात पुअर आणि ऑनेस्ट हे दोन ॲडजेक्टिव्ह आहेत, कारण या दोन्ही शब्दातून रियाबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळते. आता या ॲडजेक्टिव्हचे काही प्रकार आहेत. ते कोणते पाहूया. ॲडजेक्टिव्ह्ज ऑफ क्वालिटी, ॲडजेक्टिव्ह्ज ऑफ क्वांटिटी, ॲडजेक्टिव्ह्ज ऑफ नंबर, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. आता हे प्रकार आपण डिटेल मध्ये बघूया.
पहिला आहे ॲडजेक्टिव्हज ऑफ क्वालिटी. It is a word that describe a quality of a person or thing. ज्या विशेषणातून आपल्याला एखाद्या व्यक्तीचे गुण दिसून येतात त्याला ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आय हॅव अ क्यूट डॉग. माझ्याकडे छान कुत्रा आहे. दिस इज अ लार्ज कॉम्प्लेक्स. हे खूप मोठं कॉम्प्लेक्स आहे. इथे क्यूट आणि लार्ज या शब्दांमुळे आपल्याला त्यातील गुण लक्षात येतो. म्हणून लार्ज व क्यूट हे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आहे. नेक्स्ट आहे ॲडजेक्टिव्हज ऑफ क्वांटिटी. It is a word that describe quantity of noun or pronoun or thing. ज्या विशेषणातून आपल्याला एखाद्या गोष्टीचे प्रमाण कळते त्याला ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आय हॅव इनफ मनी. माझ्याकडे पुरेसे पैसे आहेत. He did not eat any cake. त्याने थोडाही केक खाल्ला नाही. इथे एनी आणि इनफ या शब्दांमुळे आपल्याला एक्झॅक्ट नाही पण थोडक्यात प्रमाण कळतंय, म्हणून ते ॲडजेक्टिव्हज ऑफ क्वांटिटी आहे. नेक्स्ट आहे ॲडजेक्टिव्हज ऑफ नंबर्स. It is a word that describe exact number of noun. ज्या विशेषणातून आपल्याला एक्झॅक्ट नंबर कळतो त्याला ॲडजेक्टिव्हज ऑफ नंबर असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, मीना हॅज 3 ॲपल्स. मीनाकडे 3 सफरचंद आहेत. रमेश केम फर्स्ट इन द क्लास. रमेश वर्गात पहिला आला. इथे पहिल्या सेंटेन्समध्ये 3 व दुसऱ्या सेंटेन्समध्ये फर्स्ट या शब्दांमुळे आपल्याला एक्झॅक्ट नंबर कळतो आहे, म्हणून या ॲडजेक्टिव्हजला ॲडजेक्टिव्हज ऑफ नंबर असे म्हणतात. नेक्स्ट आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्हज. इट इज अ वर्ड दॅट point out a person, thing or animal. ज्या विशेषणातून आपण एखाद्या विशिष्ट व्यक्ती, प्राणी किंवा वस्तूबद्दल बोलतो त्याला डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, दॅट बॉल इज माइन. तो बॉल माझा आहे. दोज फ्लॉवर्स आर ब्युटिफुल. ती फुले सुंदर आहेत. इथे दॅट बॉल म्हणजे आपण पर्टिक्युलर बॉल बद्दल बोलतोय व दोज फ्लॉवर्स म्हणजे ती फुले आपण विशिष्ट फुलांसाठी दोज शब्द वापरला, म्हणून दॅट आणि दोज हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्हज आहेत. नेक्स्ट आहे इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. WH words are used with noun to ask questions are called interrogative adjectives. आता WH words म्हणजे काय तर when, what, which and whose असे शब्द ज्यामधून प्रश्न व्यक्त होतात त्या ॲडजेक्टिव्हजला इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, whose bag is this? ही बॅग कोणाची आहे? What do you want to eat? तुला खायला काय हवे आहे? इथे whose आणि what या दोन्ही शब्दातून प्रश्न व्यक्त होतो, म्हणून त्याला इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. नेक्स्ट आहे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. इट इज अ वर्ड that are used
टू शो ओनरशिप. जे शब्द एखाद्या व्यक्तीचा मालकी हक्क दाखवण्यासाठी वापरतात त्याला पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, यश लेफ्ट हिज बुक ॲट होम. यश त्याचं पुस्तक घरी विसरला. इथे हिज शब्दामुळे आपल्याला कळतंय की बुक कोणाचं आहे तर यशचं आहे, म्हणून हे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. दिस इज माय सिस्टर. ही माझी बहीण आहे. इथे माय शब्दामुळे आपल्याला कोणाची बहीण आहे हे कळते, म्हणून माय हे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. अशा प्रकारे आपण अवर, हर, देअर, हिज हे शब्द सुद्धा वापरू शकतो. आय होप तुम्हाला आज ॲडजेक्टिव्हचा अर्थ आणि त्याचे प्रकार लक्षात आले असेल. आवश्यक वाटल्यास व्हिडिओ रिवाइंड करा व पुन्हा बघा. आता आपण पाहूया वर्ब म्हणजे काय. So let's get started. First we will understand what is verb. Verb describe the action or the state of the subject. म्हणजेच verb मुळे आपल्याला सब्जेक्ट काय क्रिया, कोणती ॲक्टिव्हिटी करतोय किंवा स्टेट म्हणजे कोणत्या अवस्थेत आहे हे कळतंय. वर्ब हे मेनली 2 पार्टमध्ये डिवाइड होतात. फर्स्ट मेन वर्ब म्हणजेच ॲक्शन वर्ब आणि ऑक्झिलरी वर्ब म्हणजेच हेल्पिंग वर्ब. फर्स्ट वी विल अंडरस्टँड व्हॉट इज मेन वर्ब. मेन वर्ब डिस्क्राइब द ॲक्शन ऑफ द सब्जेक्ट. मेन वर्बमुळे आपल्याला सब्जेक्ट काय क्रिया करतोय हे समजतं. फॉर एक्झाम्पल, रोहन इज स्विमिंग. इथे रोहन सब्जेक्ट आहे आणि क्रिया म्हणजेच ॲक्टिव्हिटी काय होते तर स्विमिंग, म्हणून स्विमिंग हे मेन वर्ब आहे. इन शॉर्ट वी कॅन से दॅट वर्ब इज अ ॲक्शन विच वी डू. आपण ज्या ॲक्टिव्हिटी क्रिया करतो त्या वर्ब असतात. फॉर एक्झाम्पल, ईट, रीड, राईट, रन, जम्प हे सगळे ॲक्शन वर्ब आहेत, कारण यामुळे नेमकी काय क्रिया होते हे आपल्याला कळतंय. एखाद्या सेंटेन्समधला वर्ब ओळखण्याची अजून एक सोपी पद्धत म्हणजे जर आपण प्रश्न विचारला व्हॉट दे आर डुईंग तर त्याचं उत्तर जे असतं ते वर्ब असतं. फॉर एक्झाम्पल, इथे दे आर प्लेइंग तर प्लेइंग हे वर्ब आहे. Let's see some more examples to understand it better. Children read book regularly. I ride bicycle every day. इथे फर्स्ट सेंटेन्समध्ये वाचण्याची क्रिया होते आणि दुसऱ्या सेंटेन्समध्ये चालवण्याची, म्हणून रीड आणि राईड हे ॲक्शन वर्ब आहेत. In short, main verb means word that actually shows the action or activity of subject, and it gives complete meaning of the sentence. ज्या शब्दातून वाक्याचा अर्थ पूर्ण होतो आणि क्रिया नेमकी काय होते हे दर्शवलं जातं त्याला आपण मेन वर्ब असं म्हणतो. मेन वर्ब कॅन स्टँड अलोन इन द सेंटेन्स. म्हणजेच फक्त या वर्बमुळे आपल्याला वाक्याचा पूर्ण अर्थ कळतो. फॉर एक्झाम्पल, कार स्टॉप्स. इथे कार सब्जेक्ट आहे आणि ॲक्शन काय झाली आहे स्टॉप म्हणजे थांबण्याची, म्हणून स्टॉप मेन वर्ब आहे कारण स्टॉप शब्दामुळे आपल्याला वाक्याचा पूर्ण अर्थ कळतोय. कार थांबली. ही रन्स. इथे ही सब्जेक्ट आहे आणि तो काय करतोय रन म्हणजे पळण्याची क्रिया करतोय, म्हणून रन हे मेन और ॲक्शन वर्ब आहे. नाउ लेट्स डिस्कस अबाउट ऑक्झिलरी और हेल्पिंग वर्ब.
Word that describe the situation or state of the subject is called auxiliary or helping verb. ज्यामुळे आपल्याला सब्जेक्टची सिच्युएशन किंवा परिस्थिती लक्षात येते, म्हणजेच सब्जेक्ट प्रेझेंट, पास्ट, फ्युचर नेमक्या कोणत्या अवस्थेत आहे हे आपल्याला कळतं, ते हेल्पिंग वर्ब असतं. They give more meaning to the main verb, but they cannot stand alone in the sentence. For example, Ramesh is. Ramesh is what? इथे रमेश हे सब्जेक्ट आहे आणि इज हे हेल्पिंग वर्ब आहे. पण नुसतं हेल्पिंग वर्बमुळे आपल्याला वाक्याचा अर्थ पूर्ण लक्षात येत नाही आहे. नाऊ लुक ॲट दिस सेंटेन्स. रमेश इज प्लेइंग. आता प्लेइंग शब्दामुळे आपल्याला वाक्याचा पूर्ण अर्थ कळाला. त्यामुळे प्लेइंग हे मेन वर्ब आहे. दॅट्स वाय हेल्पिंग वर्ब कॅनॉट स्टँड अलोन इन दिस सेंटेन्स. आपल्याला हेल्पिंग वर्ब बरोबर मेन वर्ब यूज करावंच लागतं. आता रमेश इज प्लेइंग या सेंटेन्समध्ये अजून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की रमेश खेळतो आहे. इथे आपण इज हे हेल्पिंग वर्ब वापरलंय, म्हणजे वर्तमानात आणि प्रेझेंटमध्ये खेळण्याची क्रिया होते. यावरून आपल्याला सब्जेक्टच्या अवस्थेबद्दल माहिती मिळते. सब्जेक्ट कोणत्या अवस्थेत आहे, तर प्रेझेंटमध्ये आहे. नाऊ लेट्स सी सम मोर एक्झाम्पल्स. रमेश इज हॅपी. रमेश आनंदी आहे. इथे रमेश काही काम करत नाहीये, पण त्याची अवस्था सांगितली आहे आणि इज या हेल्पिंग वर्बमुळे हे प्रेझेंटमध्ये आहे हे आपल्या लक्षात येत आहे. नाऊ रमेश वॉज हॅपी. रमेश आनंदी होता. इथे आपण वॉज हे हेल्पिंग वर्ब वापरलंय, त्यामुळे सब्जेक्ट पास्टमध्ये म्हणजेच भूतकाळात आनंदी होता हे आपल्या लक्षात येत आहे. अँड नेक्स्ट एक्झाम्पल, रमेश विल बी हॅपी. रमेश आनंदी होईल. कधी होईल, तर भविष्यात, फ्युचरमध्ये होईल. तर थोडक्यात इज, वॉज, विल हे हेल्पिंग वर्ब आहेत आणि त्यामुळे आपल्याला सब्जेक्टची क्रिया पास्ट, प्रेझेंट, फ्युचर नेमक्या कोणत्या काळात होतंय हे आपल्या लक्षात येतंय. आता अजून असे कोणते हेल्पिंग वर्ब आहेत थोडक्यात बघूया. सगळ्यात आधी प्रेझेंट हेल्पिंग वर्ब. जे वाक्यात यूज झाले तर त्यावरून सब्जेक्टची ती अवस्था प्रेझेंटमध्ये म्हणजेच वर्तमान काळात होते हे आपल्या लक्षात येतं. ते आहेत इज, ॲम, आर, हॅज, हॅव, हॅज बीन, डू, डज, कॅन, शुड, मस्ट, एक्सेट्रा. आता इथे कॅन, शुड, मस्ट हे मॉडेल हेल्पिंग वर्ब आहेत, जे प्रेझेंट हेल्पिंग वर्ब कॅटेगरीत येतात. त्यानंतर पास्ट हेल्पिंग वर्ब. जे वाक्यात यूज झाले तर त्यावरून सब्जेक्टची ती अवस्था पास्टमध्ये झाली आहे हे आपल्या लक्षात येतं. ते आहेत वॉज, वर, डिड, हॅड बीन, कुड, कुड हॅव, शुड हॅव, मस्ट हॅव, एक्सेट्रा. यामध्ये पण कुड, कुड हॅव, शुड हॅव अँड मस्ट हॅव मॉडेल हेल्पिंग वर्ब आहेत, जे पास्ट हेल्पिंग वर्ब कॅटेगरीमध्ये येतात. याप्रमाणेच फ्युचरचे काही हेल्पिंग वर्ब आहेत, जे वाक्यात यूज झाले तर त्यावरून कळतं की सब्जेक्टची ती अवस्था फ्युचरमध्ये होईल. ते आहेत विल, विल हॅव टू, एक्सेट्रा. इथे विल हॅव टू मॉडेल वर्ब आहे. हे सगळे मॉडेल वर्ब्स तुम्ही मॉडेल चॅप्टरमध्ये डिटेल पाहू शकता. ग्रामरमध्ये टोटल 8 पार्ट ऑफ स्पीचपैकी आपण नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह आणि वर्ब हे बघितले आहेत. ज्यांनी हे व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नक्की चेक करा, म्हणजे पुढचे पार्ट समजायला तुम्हाला सोपं जाईल. आणि जे या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा,
म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळत राहतील. नाउ टुडे वी विल लर्न अबाउट ॲडवर्ब. सो लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट वी विल अंडरस्टँड व्हॉट इज ॲडवर्ब. ॲडवर्ब म्हणजे क्रिया विशेषण. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ब म्हणजे क्रिया हे शिकलो आहे आणि इथे ॲडवर्ब याच्या नावावरूनच आपल्या लक्षात येतं की ॲडवर्ब म्हणजे ॲडिशन टू द वर्ब. थोडक्यात वर्बबद्दल आपल्याला ज्या शब्दातून ॲडिशनल किंवा अधिक माहिती मिळते ते ॲडवर्ब असतात. लेट्स सी द डेफिनेशन फर्स्ट. ॲडवर्ब इज अ वर्ड दॅट टेल्स समथिंग मोर अबाउट अ वर्ब अँड मॉडिफाय adjectives and adverb in any sentence. थोडक्यात ॲडवर्ब हे वर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि काही सेंटेन्समध्ये ॲडवर्ब बद्दलच आपल्याला अधिक माहिती देतात किंवा त्यांचं मीनिंग चेंज करतात. फॉर एक्झाम्पल, रोहन रन्स. इथे रोहन सब्जेक्ट आहे आणि क्रिया काय होते? पळण्याची, म्हणजेच रन हे वर्ब आहे. रोहन पळतोय, पण तो कसा पळतोय? स्लोली. स्लोली या शब्दामुळे आपल्याला क्रियेबद्दल अधिक माहिती मिळाली, म्हणजे वर्ब बद्दल अधिक माहिती मिळाली, म्हणून स्लोली हे ॲडवर्ब आहे. थोडक्यात ॲडवर्बचं काम काय आहे तर क्रिया कशी झाली आहे हे सांगण्याचं. आता या ॲडवर्बचे बरेच प्रकार आहेत. कोणत्याही सेंटेन्समधला ॲडवर्ब ओळखण्यासाठी आपल्याला विचारायचे आहेत 5 प्रश्न. हाऊ, वेन, वेअर, हाऊ ऑफन आणि हाऊ मच. सेंटेन्स मधला जो शब्द या 5 पैकी एकाचं उत्तर असेल तो म्हणजे ॲडवर्ब. नाउ लेट्स सी वन बाय वन एक्झाम्पल टू अंडरस्टँड इट बेटर. फर्स्ट, ॲडवर्ब ऑफ मॅनर. इथे आपल्याला क्रिया कशी होते हे कळतं. अँड हिअर वी हॅव टू यूज हाऊ टू आस्क क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल, ही स्विम्स वेल. नाउ हिअर हाऊ ही स्विम्स वेल, म्हणजेच आपल्याला हाऊचा आन्सर वेल हे मिळालं, म्हणून वेल हे ॲडवर्ब आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, शिल्पा डान्स नाईसली. हाऊ शिल्पा डान्स? शिल्पाने कसा डान्स केला? नाईसली, म्हणजेच हाऊचा आन्सर इथे आपल्याला नाईसली मिळालं आहे, म्हणून नाईसली हे ॲडवर्ब आहे. याची अजून काही उदाहरणं म्हणजे क्विकली, ब्रेवली, हार्ड, फास्ट. या सगळ्या शब्दातून क्रिया कशा पद्धतीने झाली आहे हे लक्षात येत आहे, म्हणून हे सगळे ॲडवर्ब ऑफ मॅनर आहेत. नाउ सेकंड, ॲडवर्ब ऑफ टाईम. इथे तुम्हाला क्रिया कोणत्या वेळेला झाली आहे हे लक्षात येतं. अँड हिअर वी हॅव टू यूज वेन टू आस्क क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल, ही इज कमिंग टुमॉरो. नाउ हिअर वेन ही इज कमिंग टुमॉरो, तो कधी येणार आहे याचं उत्तर आपल्याला मिळतं आहे टुमॉरो, म्हणून टुमॉरो हे ॲडवर्ब आहे. सेकंड, आय रिसेंटली बॉट अ न्यू कार. नाउ हिअर वेन आय बॉट अ न्यू कार? रिसेंटली, म्हणून रिसेंटली हे ॲडवर्ब आहे. याची अजून काही उदाहरणं म्हणजे बिफोर, आफ्टर, अर्ली, सून, टुडे, एक्सेट्रा. Now let's see the next type, adverb of place. नावाप्रमाणेच इथे आपल्याला क्रिया कोणत्या जागेवर झाली आहे हे कळतं. Here we have to use where to ask question. For example, he is going there. Now where he is going? There. तो कुठे चाललाय? तिकडे. म्हणून इथे there हे adverb आहे. Next example, they are dancing outside. नाउ वेअर दे आर डान्सिंग, ते कुठे डान्स करतायत? आउटसाइड, म्हणजेच इथे वेअरचा आन्सर आपल्याला आउटसाइड मिळालं आहे, म्हणून आउटसाइड हे ॲडवर्ब आहे. अशी अजून काही उदाहरणं म्हणजे हिअर, इनसाइड, अबव, अप, एक्सेट्रा. नेक्स्ट टाईप ऑफ ॲडवर्ब इज ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी ऑर नंबर. इथे क्रिया किती वेळा होते हे आपल्याला कळतं. Here we have to use how often to ask question. For example, he always help me. Now here, how often he help me? तो मला किती वेळा हेल्प करतो? Always, म्हणजे नेहमीच हेल्प करतो, म्हणून इथे always हे ॲडवर्ब आहे. Next example, she read this book twice. Now here, how often he read this book?
ट्वाइस. तिने हे पुस्तक किती वेळा वाचलंय? 2दा. म्हणून ट्वाइस हे ॲडवर्ब आहे. यातले अजून काही ॲडवर्ब म्हणजे वन्स, समटाइम्स, थ्राइस एक्सेट्रा. Now next type, adverb of degree or quantity. This type of adverb express degree of quantity, state, condition. इथे थोडक्यात आपल्याला ॲक्शनचं प्रमाण कळतं आणि हा टाईप मोस्टली ॲडजेक्टिव्हला मॉडिफाय करतो. Here we have to use how much to ask question. For example, she is too lazy. Now here how much she is lazy? ती किती लेझी आहे? खूप. म्हणजे टू. यावरून आपल्याला प्रमाण कळतं की टू खूप आळशी आहे. म्हणून टू हे ॲडवर्ब आहे. रीना इज व्हेरी क्लेवर. नाव हिअर हाऊ मच रीना इज क्लेवर? रीना किती हुशार आहे? खूप. व्हेरी म्हणून व्हेरी हे ॲडवर्ब आहे. याचे अजून काही उदाहरणं म्हणजे व्हेरी, टू, अ लिटिल एक्सेट्रा. Next type, interrogative adverb. Interrogative adverb used to ask question. हे adverb mostly प्रश्न विचारण्यासाठी वापरले जातात. For example, when will you go to school? या वाक्यात when हे interrogative adverb आहे, कारण यावरून आपल्याला शाळेत जाण्याची वेळ कळते. म्हणून याला interrogative adverb of time सुद्धा म्हटलं जातं. Next example, where do you live? इथे वेअर हे इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब आहे. हे आपल्याला जागेबद्दल माहिती देत आहे, म्हणून याला इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब ऑफ प्लेस सुद्धा म्हटलं जातं. असे अजून काही इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब म्हणजे हाऊ, वेन, वाय, वेअर एक्सेट्रा. नेक्स्ट आहे ॲडवर्ब ऑफ कंजंक्शन. इट्स यूज टू कनेक्ट टू क्लॉजेस, फ्रेजेस ऑर अ वर्ड. जेव्हा दोन वाक्यांना जॉईन करायचं असतं तेव्हा ॲडवर्ब ऑफ कंजंक्शन आपण यूज करतो. फॉर एक्झाम्पल इथे आय वर्क हार्ड, देअरफॉर आय स्कोर्ड अ गुड मार्क्स. आय वर्क हार्ड अँड आय स्कोर्ड अ गुड मार्क्स हे दोन सेंटेन्स आहेत आणि या दोन सेंटेन्सला देअरफॉरने आपण जॉईन केलं आहे, म्हणून देअरफॉर हे ॲडवर्ब ऑफ कंजंक्शन आहे. आणि ॲडवर्ब ऑफ कंजंक्शनमध्ये मोस्टली सेमिकोलन यूज केला जातो. नेक्स्ट एक्झाम्पल, गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, अदरवाईज यू विल बी लेट फॉर द ऑफिस. इथे आपण दोन सेंटेन्सला जोडण्यासाठी अदरवाईज हे ॲडवर्ब यूज केलं आहे. असे अजून काही ॲडवर्ब म्हणजे अल्सो, डज, लाईकवाईज, स्टील एक्सेट्रा. सो आय होप तुम्हाला ॲडवर्ब आणि त्याचे पार्ट लक्षात आले असतील. आता बरेच जण ॲडवर्ब आणि ॲडजेक्टिव्ह यामध्ये कन्फ्यूज होतात. तर हे कसं ओळखायचं? समटाइम्स वी ॲड ly टू ॲन ॲडजेक्टिव्ह टू गेट ॲन ॲडवर्ब. काही वेळा आपल्याला ॲडजेक्टिव्हलाच ly लावून ॲडवर्ब करता येतं. फॉर एक्झाम्पल, गीता इज नाईस. इथे गीता नाऊन आहे आणि नामाबद्दल अधिक माहिती मिळते आपल्याला नाईस या शब्दामुळे, म्हणून नाईस हे ॲडजेक्टिव्ह आहे. नाऊ लुक ॲट दिस सेंटेन्स, शी डान्स नाईसली. या वाक्यात ॲक्टिव्हिटी काय होते? डान्स करण्याची, म्हणजेच डान्स वर्ब आहे आणि वर्बबद्दल एक्स्ट्रा माहिती आपल्याला नाईसली या शब्दामुळे मिळते, म्हणून नाईसली हे ॲडवर्ब आहे. इथे आपण वरच्या सेंटेन्समध्ये नाईस हे ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलं आहे आणि सेकंड सेंटेन्समध्ये नाईसला ly करून नाईसली हे आपण ॲडवर्ब म्हणून सुद्धा वापरलं आहे. इथे दोन पॉइंट तुमच्या लक्षात येतात. ॲडजेक्टिव्ह डिस्क्राईब नाउन अँड ॲडवर्ब डिस्क्राईब वर्ब. ॲडजेक्टिव्ह हे नाउन बद्दल अधिक माहिती देतात आणि ॲडवर्ब हे वर्ब बद्दल अधिक माहिती देतात. आता आपण एक एक्झाम्पल बघूया ज्यात एक ॲडवर्ब दुसऱ्या ॲडवर्बला डिस्क्राईब करत आहे. फॉर एक्झाम्पल, द टीचर क्वाईट इझिली सॉल्व द प्रॉब्लेम. इथे इझिली डिस्क्राईब करताय ॲक्शन कशी झाली. ॲक्शन कशी झाली? इझिली, म्हणून ते ॲडवर्ब आहे. पण इथे क्वाइट हा शब्दही इझिलीला म्हणजेच ॲडवर्बला डिस्क्राईब करतोय, तेव्हा क्वाइट सुद्धा एक ॲडवर्ब आहे.
तर हे काही बेसिक ॲडव्हर्ब्स आहेत जे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. नाऊ लेट्स क्विकली रिवाइज what we learn in this video. Firstly, we learn what is adverb. Then they modify three things: verb, adjective and adverb. And then we learn types of adverb. Adverb of manner, which describes how an action happen. क्रिया कशी होते. Second, adverb of place, which describe where an action happen. क्रिया कुठे होते. Third, adverb of time, which describe when an action happen. क्रिया कधी होते. Next, adverb of frequency or number, which describe how often the action took place. Action किती वेळा झाली. Next is adverb of degree or quantity, which describe how much or what degree or to what extent action is happened. यावरून आपल्याला नेमकं प्रमाण कळतं. And the last, adverb of conjunction. It used to connect two clauses, phrases or words. दोन वाक्यांना जोडण्यासाठी आपण हे ॲडवर्ब यूज करतो. सो आय होप आता ॲडवर्ब म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आता आपण पाहूया प्रेपोजिशन, शब्दयोगी अव्यय. So let's get started. Now first we will see what is preposition. A preposition is a word placed before a noun or pronoun to show its relation to some other words in the sentence. आता preposition म्हणजे प्रीपोजिशन याच्या नावातच अर्थ आहे की preposition म्हणजे असे शब्द जे कोणत्याही वस्तूची पोझिशन म्हणजे स्थान, अवस्था सांगतात आणि कोणत्याही नाउन प्रोनाउनच्या आधी वापरले जातात व दुसऱ्या वर्ड बरोबर असलेलं रिलेशन दाखवतात. त्याला प्रेपोजिशन असं म्हणतात. लेट्स अंडरस्टँड विथ अन एक्झाम्पल. द बॉल इज अंडर द चेअर. बॉल खुर्ची खाली आहे. इथे खुर्ची नाउन आहे. अंडर या शब्दामुळे आपल्याला बॉलची एक्झॅक्ट पोझिशन कळते आहे. जर आपण अंडर हा शब्द काढून टाकला तर आपल्याला बॉलची नेमकी पोझिशन कळणार नाही आणि बॉल आणि चेअरमध्ये नेमकं काय रिलेशन आहे हेही कळणार नाही. म्हणून अंडर हे प्रेपोजिशन आहे. तो बॉल आणि चेअरला लिंक करतोय. त्यामुळे आपल्याला बॉल नेमका कुठे आहे हे कळतंय, राईट? नाऊ लेट्स अंडरस्टँड टाइप्स ऑफ प्रेपोजिशन. देर आर 3 टाइप्स ऑफ प्रेपोजिशन. Preposition of place, preposition of time आणि preposition of direction. First we will discuss about preposition of place. Preposition of place indicates where something or someone is. Such preposition are called preposition of place. म्हणजे यातून आपल्याला एखादी वस्तू किंवा व्यक्ती नेमकी कुठे आहे त्याची पोझिशन म्हणजे जागा कळते. फॉर एक्झाम्पल, टीना इज स्टँडिंग अगेन्स्ट अ वॉल. इथे प्रेपोजिशन आहे अगेन्स्ट, कारण त्यामुळे आपल्याला कळतंय की टीना कुठे आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, द बुक्स आर ऑन द टेबल. इथे ऑन या शब्दामुळे आपल्याला कळतंय की पुस्तकं टेबलावर आहे. पुस्तकं नेमकी कुठे आहेत, टेबलाच्या वर आहे की खाली आहे? तर ऑन द टेबल म्हणजे वर आहे. इथे आपण ऑन ऐवजी अंडर म्हटलं असतं तर पुस्तकं टेबला खाली आहे असं झालं असतं. द बुक्स आर अंडर द टेबल. इथे अंडर या शब्दामुळे आपल्याला पुस्तकांची एक्झॅक्ट पोझिशन कळते, जागा कळते, म्हणून त्याला प्रेपोजिशन ऑफ प्लेस असं म्हणतात. अशी अजून काही प्रेपोजिशन म्हणजे अबव, इन, ऑन, ॲट, एक्सेट्रा. Now let's see second type of preposition, which is preposition of time. It indicates when an event happens or happened. Such preposition are called preposition of time.
म्हणजे यामुळे आपल्याला एखादी गोष्ट कधी घडणार आहे त्याची वेळ कळते. फॉर एक्झाम्पल, द स्टोअर क्लोजेस ॲट 7 o'clock. इथे ॲट शब्दामुळे आपल्याला दुकान बंद होण्याची एक्झॅक्ट वेळ कळते. त्यामुळे इथे ॲट हे प्रेपोजिशन ऑफ टाइम आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, राम स्विम्स ऑन मंडे. इथे ऑन या शब्दामुळे आपल्याला कळतंय व्हेन अन इव्हेंट हॅपन, की राम कधी पोहतोय. ऑन मंडे, मंडेला पोहतोय. याची अजून काही एक्झाम्पल्स म्हणजे इन, बिफोर, आफ्टर एक्सेट्रा. आता इथे तुम्ही नोटीस करू शकाल की इन, ॲट, ऑन हे प्रेपोजिशन ऑफ प्लेस आणि प्रेपोजिशन ऑफ टाइम दोन्हीमध्ये आहेत, पण त्यांचा अर्थ वेगळा होतो हे लक्षात घ्या. ओके, नाउ लास्ट टाइप, प्रेपोजिशन ऑफ डायरेक्शन्स. इट इंडिकेट्स directions in which someone or something comes or goes. Such preposition are called preposition of directions. म्हणजे या प्रेपोजिशन वरून आपल्याला कळतंय की एखादी व्यक्ती किंवा वस्तू कोणत्या दिशेला जाते. फॉर एक्झाम्पल, द बॉय इज गोइंग टू द मार्केट. इथे टू मुळे आपल्याला कळतंय की मुलगा मार्केटमध्ये जातोय, म्हणून टू हे प्रेपोजिशन ऑफ डायरेक्शन आहे. आता हे जर आपण म्हटलं द बॉय इज कमिंग फ्रॉम द मार्केट, म्हणजे मुलगा मार्केटमधून येतोय. फ्रॉम या शब्दामुळे तो नेमका कुठून येतोय हे आपल्याला कळतंय. फ्रॉम आणि टू हे अपोजिट प्रेपोजिशन आहेत, जातो आहे आणि येतो आहे. याची अजून काही उदाहरणं म्हणजे टू, इनटू, ऑफ एक्सेट्रा. आय होप तुम्हाला प्रेपोजिशन लक्षात आले असतील. नाउ लेट्स डू सम प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी. यू हॅव टू फाइंड आउट करेक्ट प्रेपोजिशन इन 5 seconds. फर्स्ट, द ऑफिस स्टार्ट्स डॅश एन आर. ऑप्शन्स आर इन, ऑन, ॲट. The correct sentence is the office starts in an hour. ऑफिस 1 तासात सुरू होईल. Second quiz, the spoon is dash the table. Correct sentence is the spoon is on the table. Third quiz, it get cold dash night. Options are on, at, in. Correct sentence is it get colds at night. Next example, he went dash Delhi last week. Options are at, to, in. Correct sentence is he went to Delhi last week. Next example, she went dash the hill. Options are to, up, in. Correct sentence is she went up the hill. आता आपण पाहूया कंजंक्शन. हा पार्ट ऑफ स्पीचचा 7th पार्ट आहे. याआधी आपण नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रेपोजिशन हे बघितले आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील किंवा रिव्हिजन करायची असेल तर पुन्हा बघू शकतात. डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या व्हिडिओची लिंक दिली आहे. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. First, we will understand what is a conjunction. Conjunction is a word that joins words, phrases, or sentence.
आता कंजंक्शनच्या नावातच त्याचा अर्थ आहे. जंक्शन म्हणजे जिथे वेगवेगळे रूट्स, स्टेशन जोडले जातात. त्याचप्रमाणे कंजंक्शन हे असे वर्ड्स असतात जे वर्ड्स, फ्रेजेस, सेंटेन्सला जोडण्याचं काम करतात. फर्स्ट वी विल सी एक्झाम्पल हाऊ इट कनेक्ट द वर्ड्स. फॉर एक्झाम्पल, सीता and Geeta went to see a movie. In this sentence, and is a conjunction. कारण तो सीता आणि गीता या दोन वर्ड्सना जोडण्यासाठी वापरलाय. नेक्स्ट एक्झाम्पल, वुड यू लाईक टी और कॉफी? इन दिस सेंटेन्स और इज अ कंजंक्शन. कारण तो टी आणि कॉफीला जोडण्याचं काम करतोय. राईट? Now we will see how conjunction join sentence. Shahrukh is a good actor. Salman is a good actor. हे दोन सेंटेन्स आहे. यांना वेगळं बोलण्यापेक्षा त्यांना जॉईन करून आपण म्हणू शकतो शाहरुख अँड सलमान आर गुड ॲक्टर्स. अँड शब्दाने आपण दोन वाक्य इझिली जॉईन केले. नाउ इट इज मच इझियर टू रीड अँड स्पीक विदाउट चेंजिंग इट्स मीनिंग. लेट्स सी वन मोर एक्झाम्पल. मोहन इज पुअर. ही इज ऑनेस्ट. इथे आपण बट हे कंजंक्शन वापरू शकतो. मोहन इज पुअर बट ऑनेस्ट. मोहन गरीब पण प्रामाणिक आहे. अशा प्रकारे आपण वाक्याचा अर्थ न बदलता वाचायला आणि बोलायला कंजंक्शन वापरून ते अजून सोपं करू शकतो. आता असे बरेच कंजंक्शन आहेत, पण 7 महत्त्वाचे कंजंक्शन जे आपण आज डिस्कस करणार आहोत ते तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ते आहेत फॉर, अँड, नॉर, बट, और, येट, सो. याला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणतात. आता हे कंजंक्शन लक्षात ठेवण्याची सोपी पद्धत म्हणजे प्रत्येक कंजंक्शनचं फर्स्ट लेटर लक्षात ठेवून तयार होतो फॅन बॉईज. फॅन बॉईज हा वर्ड लक्षात ठेवला की तुम्हाला सगळे कंजंक्शन आपोआप आठवतील. नाउ लेट्स अंडरस्टँड ऑल कंजंक्शन इन डिटेल. First, for. We use for like because or to tell reason. For चा वापर आपण कारण सांगण्यासाठी करतो. For example, I drank some water for I was thirsty. मी पाणी प्यायलो कारण मला तहान लागली होती. Next conjunction, and. We use and to add words. It present idea that are similar. And चा वापर आपण शब्द जोडण्यासाठी किंवा सारखे विचार जोडण्यासाठी करतो. फॉर एक्झाम्पल, आय लाईक चॉकलेट अँड केक. मला चॉकलेट आणि केक आवडतो. नेक्स्ट कंजंक्शन, नॉर. We use nor to say not. It present negative idea with another. For example, my father does not get angry at me, nor my mother. असं आपण म्हणतो ना, माझे वडील माझ्यावर रागवत नाही, ना की माझी आई. नेक्स्ट कंजंक्शन, but. We use but to show contrast. It present opposite idea. For example, my sister can ride a bicycle, but she can't drive. इथे आपण but मुळे दोन अपोजिट गोष्टींना जॉईन केलं आहे. माझी बहीण सायकल चालवू शकते पण ड्राईव्ह नाही करू शकत, म्हणजे गाडी नाही चालवू शकत. चालवू शकते आणि चालवू शकत नाही हे अपोजिट आयडिया इथे आपण बटने जॉईन केलंय. राईट? नेक्स्ट कंजंक्शन, और. We use or to show an option. It present an alternative idea or choice.
फॉर एक्झाम्पल, यू कॅन पे युअर बिल बाय कॅश ऑर क्रेडिट कार्ड. इथे तुम्ही तुमचं बिल कॅश किंवा क्रेडिटने देऊ शकता, म्हणजे ऑप्शन आहे. जेव्हा आपल्याला ऑप्शन्स द्यायचे असतात तेव्हा आपण ऑरचा उपयोग करतो. नेक्स्ट कंजंक्शन, येट. इट प्रेझेंट आउटकम ऑर कॉन्ट्रास्ट. फॉर एक्झाम्पल, आय रॅन फास्ट येट आय केम लास्ट. मी खूप फास्ट पळालो तरी मी लास्ट आलो. हा कॉन्ट्रास्ट आपल्याला इथे दिसतोय आणि असं जेव्हा आपल्याला बोलायचं असतं तेव्हा येटचा वापर आपण करतो. लास्ट कंजंक्शन, सो. वी यूज सो टू एक्सप्रेस रिझल्ट. फॉर एक्झाम्पल, आय स्टडीड हार्ड सो आय पास्ड द एक्झाम. मी अभ्यास केला म्हणून मी परीक्षा पास झालो. अभ्यास केल्याचा रिझल्ट काय झाला हे आपल्याला यातून सांगायचं आहे. अशा वेळेला सोचा वापर करतात. सो आय होप तुम्हाला कंजंक्शन म्हणजे काय हे लक्षात आलं असेल. फॅन बॉईज हा वर्ड लक्षात ठेवून तुम्ही सगळे कंजंक्शन लक्षात ठेवू शकता. ओके, सो लेट्स डू सम प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी. फर्स्ट, ही कॅन प्ले क्रिकेट dash football very well. Options are so and for. Correct sentence is, he can play cricket and football very well. Next, there are lots of cars. Dash, parking can be difficult. Options are but, nor, so. Correct sentence is, there are lots of cars, so parking can be difficult. Next example, she studied hard. Dash, she didn't pass her exam. Options are and, for, but. Correct sentence is, she studied hard but she didn't pass her exam. Next example, be there on time. Dash, you will miss the bus. Options are so or nor. Correct sentence is, be there on time or you will miss the bus. Last example, she was very tired. Dash, she went to bed early. Options are yet, for, so. Correct sentence is, she was very tired, so she went to bed early. आता आपण पाहूया इंटरजेक्शन्स, केवल प्रयोगी अव्यय. टोटल 8 पार्ट ऑफ स्पीचचा हा सगळ्यात शेवटचा पार्ट आहे. Okay, so let's get started with interjections. First, we will understand what is interjections. Interjection is a short sound or word that used to show spontaneous feeling or to express an emotion of a person that originate due to sudden joy, surprise, pain, etc. ज्या ध्वनी किंवा शब्दातून आपण पटकन भावना व्यक्त करतो त्या शब्दांना केवल प्रयोगी अव्यय म्हणजेच इंटरजेक्शन असं म्हणतात. जे शब्द आपण अचानक होणारा आनंद, आश्चर्य, दुःख या भावना दाखवण्यासाठी वापरतो ते इंटरजेक्शन्स असतात. फॉर एक्झाम्पल, वाव, व्हॉट अ ब्युटिफुल रोज. वाह, किती सुंदर गुलाब आहे. इथे वाव हे इंटरजेक्शन आहे.
यातून आपल्याला होणारा आनंद आपण एक्सप्रेस केलाय. नेक्स्ट एक्झाम्पल, आउच, आय गॉट टूथ एक. आउच, माझा दात दुखतोय. इथे आउच हे इंटरजेक्शन आहे, त्यामुळे आपल्याला होणारा त्रास, वेदना आपण एक्सप्रेस करतोय, राईट. वाव, आउच या वर्ड्सवरून आपल्याला नेमकं काय वाटतंय, आपल्या फिलिंग्स जास्त इफेक्टिव्हली आपण सहज समोरच्याला एक्सप्रेस करू शकतो, म्हणून त्याला इंटरजेक्शन्स म्हणतात. नाउ देअर आर सम इम्पॉर्टंट पॉइंट्स टू रिमेंबर रिलेटेड टू इंटरजेक्शन्स. फर्स्ट, it generally ends with an exclamation mark. इंटरजेक्शनच्या शेवटी नेहमी एक्सक्लेमेशन मार्क असतं. सेकंड, इंटरजेक्शन इज अ सेपरेट वर्ड दॅट इज नॉट कनेक्टेड टू रेस्ट ऑफ द सेंटेन्स. म्हणजे इंटरजेक्शन हा स्वतंत्र शब्द असतो, तो आपण सेंटेन्स इफेक्टिव्ह होण्यासाठी फक्त वापरतो. फॉर एक्झाम्पल, हुर्रे, वी वोन द मॅच. हुर्रे, आपण मॅच जिंकलो. इथे हुर्रे इंटरजेक्शन आहे, बरोबर. जर आपण हुर्रे हा शब्द काढून टाकला तरी आपलं सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. हुर्रे फक्त आपण सेंटेन्स जास्त इफेक्टिव्ह वाटण्यासाठी वापरलाय. नाउ लेट्स सी सम मोर इंटरजेक्शन्स. इंटरजेक्शन ऑफ ग्रीटिंग्स, अभिवादन करताना. हे, हॅलो, हाय. फॉर एक्झाम्पल, हॅलो, नाईस टू मीट यू. नमस्कार, तुम्हाला भेटून आनंद झाला. नेक्स्ट, इंटरजेक्शन ऑफ प्रेज, शाबासकी देताना, स्तुती करताना. ग्रेट, वेल डन, ब्रिलियंट. For example, well done, you did great job. वाह, तू खूप छान काम केलंस. नेक्स्ट, इंटरजेक्शन ऑफ अटेन्शन, लक्ष वेधण्यासाठी. लिसन, लुक, श्श. फॉर एक्झाम्पल, लुक, इट्स अन एलिफंट. इकडे बघ, हत्ती आहे. नेक्स्ट, इंटरजेक्शन ऑफ सरप्राईज, आश्चर्य व्यक्त करण्यासाठी. व्हॉट, आह, ओ, वाव. फॉर एक्झाम्पल, व्हॉट, आय कांट बिलीव्ह इट. काय, माझा विश्वासच बसत नाहीये. इन शॉर्ट, इंटरजेक्शन मीन्स spontaneous feelings or emotions of a person, right? सो आय होप तुम्हाला इंटरजेक्शन म्हणजे काय हे लक्षात आलं असेल. इथे आपले पार्ट ऑफ स्पीचचे सगळे पार्ट पूर्ण झाले, त्यामुळे तुम्हाला आता इंग्लिश ग्रामरमध्ये कुठलीही अडचण येणार नाही आणि तुम्ही कॉन्फिडेंटली इंग्लिश लिहू आणि बोलू शकाल. सगळ्या व्हिडिओजच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, नक्की बघा. आणि अशाच सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय. कीप प्रॅक्टिसिंग.